नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीला गंगुली आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळी पौर्णिमेसाठी सुंदर अशा नारळाच्या 2 रांगोळ्या काढून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 5 ते 5 असे डॉट काढून घेतले आहे. आता या डॉटच्या सभोवताल असं एक गोल काढून घ्यायचा आणि या डॉटला जोडून असा गोल काढायचा आणि याच्यामध्ये आता मी इथे कथ्या कलर पूर्ण भरून घेणार आहे. अशा प्रकारे इथे पूर्ण कथ्या कलर भरून घ्यायचा आणि सभोवतालसुद्धा अशी कथ्या कलरने रेष काढायची आणि मध्ये असा पांढरा कलर पूर्ण भरून घ्यायचा. आता मी इथे कथ्या आणि पांढरा कलर मिक्स केला आणि तो इथे असा पूर्ण थोडासा भरून घ्यायचा. आता मी या डॉटला जोडून असं पूर्ण एक नारळ काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा असा कथ्या कलर भरून घेणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. हो, आणि हाईपचं बटन तर नक्की दाबा. अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा कथ्या कलर भरून घेणार आहे. आणि जो मी तयार केला होता कलर तो असा इथे बारीक बारीक रेषा असा काढून घ्यायच्या आणि इथे मी लाल कलरने असा धागा काढून घेणार आहे. आता मी इथे असे नारळाचे पानं काढून घेणार आहे हिरव्या कलरने. या बाजूने सुद्धा अशीच पानं काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता मी पूर्ण असा हिरवा कलर भरून घेत आहे. या बाजूने सुद्धा मी असे पानामध्ये हिरवा कलर भरून घेत आहे आणि याच्यावरही डार्क हिरव्या कलरने अशा रेषा काढून घ्यायच्या. आता मी इथे या डॉटला जोडून असं जास्वंदाचं फूल काढून घेणार आहे. अशा प्रकारे इथे फूल काढून घ्यायचं. मी मध्ये असा फिकट गुलाबी कलर भरत आहे आणि सभोवताल मी आता इथे लाल कलर पूर्ण भरून घेत आहे आणि असा डार्क लाल कलर. आता मी इथे दुसरं फूल जास्वंदाचं काढून घेत आहे आणि याच्यामध्ये असा पूर्ण लाल कलर भरून घेत आहे आणि असं फूल. आता मी इथे पांढऱ्या कलरने असं छोटंसं फूल काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये असा पांढरा कलर. आता खाली पण असेच फूल मी काढून घेणार आहे आणि याच्यावरती असा लाल कलरने डॉट द्यायचा आणि ही खाली जागा आहे. मी इथे पानाचा हिरवा पूर्ण असा कलर भरून घेत आहे आणि इथे असा पोपटी कलर. आता मी खाली असं पोपटी कलरने छोटंसं पान काढून घेत आहे आणि हिरव्या कलरने मी अशी रेष काढून त्याच्यावरती अशा बारीक बारीक रेषा काढून घेत आहे. आता इथे दुसरे पान. अशाच प्रकारे इथे मी आणखी पान काढून घेणार आहे आणि हिरव्या कलरने अशा रेषा काढून घ्यायच्या. आता इथे मी जास्वंदाचा तुरा काढून घेतला आहे. आता इथे आपण या डॉटला जोडून अशी सरळ एक लाईन काढून घेणार आहोत. आता या नारळापर्यंत अशी सरळ रेष काढून घ्यायची. आता मी या डॉटला जोडून असं चंद्र काढून घेणार आहे. याच्यामध्ये मी आता हा कलर काळा आणि पांढरा कलर मिक्स करून जो कलर केला तो आता मी इथे पूर्ण असा भरून घेणार आहे आणि याच्यामध्ये असा थोडासा पांढरा कलर भरून घ्यायचा आणि आभाळासारखं इथे मी पूर्ण असा आकाशी कलरने बॉर्डर अशी भरून घेत आहे.
आणि इथे फिकट आकाशी कलर. आता मी इथे नारळी पौर्णिमा असं लिहून घेत आहे. आता मी इथे अशा पांढऱ्या कलरने छोटे छोटे चांदण्या काढून घेत आहे आणि असे डॉट द्यायचे. आणि इथे मी गुलाबी कलरने अशी बारीक डॉटची अशी डिझाईन काढून घेत आहे. अशाच प्रकारे इकडून पण ही डिझाईन काढून घ्यायची. या बाजूने मी इथे एक पान काढून घेत आहे. अशा प्रकारे इथे पान काढून घ्यायचा आणि हिरवा कलर पूर्ण भरून घ्यायचा. इकडे पण अशा प्रकारे पान काढून घ्यायचं. बघा किती सोप्या पद्धतीने आपली पहिली रांगोळी आता नारळाची तयार झाली आहे. आता मी इथे दुसरी रांगोळी काढत आहे. त्याच्यासाठी इथे असा एक चौकोन काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये मी आता पूर्ण असा लाल कलर भरून घेत आहे. आणि याच्यावरती मी आता असा ओम काढून घेत आहे. आता या डॉटला जोडून असा नारळाचा आकार काढून घ्यायचा. इथे पण तसाच. अशा प्रकारे मी इथे असे 4 नारळ काढून घेणार आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण असा कथिया कलर भरून घ्यायचा. इथे पण असाच कथिया कलर भरायचा आणि इथे मी जो कलर तयार केला आहे ना, तो इथे अशा बारीक रेषा काढून भरून घ्यायचा. बघा अशा सोप्या पद्धतीने आपलं नारळ काढून तयार आहे. आणि याच्यावरती लाल कलरने अशा धाग्याचा आकार काढून घ्यायचा. आणि नारळाच्या आजूबाजूला मी इथे अशी पानं काढून घेणार आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या नारळाच्या सभोवताल मी आता इथे पानं काढून घेत आहे. या पानामध्ये मी आता पूर्ण असा हिरवा कलर भरून घेत आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. हो, आणि हाईपचं बटन तर नक्की दाबा. आणि तुम्हाला जर कोणती नवीन रांगोळी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारे मी आता या पूर्ण नारळाच्या भोवताल असे पानांमध्ये हिरवा कलर आता भरून घेत आहे.
या खाली जागेमध्ये मी आता अशी 3-3 डॉट काढून घेत आहे आणि बोटाने असं प्रेस करून घ्यायचं। बघा, अशा सोप्या पद्धतीने आपली दुसरी रांगोळी पण तयार झाली आहे। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद।